नमस्कार, मी रोहिणी. कुक विथ रोहिणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे रवा इडली, जी झटपट होते आणि कमी सामानात होईल अशी इडली आज आपण बघूया. जी सकाळच्या धावपळीमध्ये पटकन काहीतरी करावं असं वाटतंय की नाश्त्याला काय करावं काय नाही, तर ही रेसिपी तुमच्यासाठी. चला करूया. रवा इडली बनवण्यासाठी मी इथे एक मोठं भांडं घेतलं. आता त्याच्यामध्ये 2 वाट्या रवा घालून घ्यायचा. रवा हा बारीकच असला पाहिजे. त्यानंतर यामध्ये 1 वाटी नॉर्मल आंबट असलेलं दही घालायचं आणि चवीपुरते मीठ घालायचं. थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर मिक्स करून घ्यायचं. बघा किती छान मिक्स करून घ्यायचं. जसं आपण इडलीचं पीठ जसं तयार करतो तसंच हे तयार करून घ्यायचं आणि 15 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं. इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवून द्यायचं. इडलीचे पात्रे घ्यायचे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्याला पसरवून घ्यायचं, कारण की आपली इडली त्याला चिटकू नये म्हणून आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं. 15 मिनटांनी बघू शकता की आपला रवा खूपच छान फुगलेला आहे. त्याच्यामध्ये 1 पॅकेट इनो घालून घ्यायचा. इनो घातल्यानंतर त्याच्यावरती 2 चमचे पाणी टाकून इनो फर्मेंट करून घ्यायचा. इनो फर्मेंट एका डायरेक्शननी फिटून घ्यायचा. त्याच्यानंतर इडलीच्या पात्र्यामध्ये आपण हे बॅटर ओतून घ्यायचं आणि 15 मिनटे स्टीम करायला ठेवून द्यायचं. आपल्या पाण्यालासुद्धा छान उकळी आलेली आहे. त्याच्यामुळे आता हे पात्रे आपण भांड्यामध्ये ठेवून देऊया आणि 15 ते 20 मिनटं हे आपण शिजवून घेऊया. 15 आणि 20 मिनटांनी बघा, मी बघितलं तर आपली इडली खूपच छान टम्म अशी फुगलेली आहे. आणि थोडी थंड झाल्याच्या नंतर आपण एका स्पूनने ती काढून बघूया. तुम्ही बघू शकता अजिबात भांड्याला चिटकलेली नाही आणि मऊ लुसलुशीत सॉफ्ट झालेली आहे. तुम्ही ही इडली सांबारसोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत शेअर करू शकता आणि खाऊ शकता. खूपच छान लागते ही इडली. आपलं भिजवायचं टेन्शन नाही, दळण्याचं टेन्शन नाही. 15 मिनटात इडली आपली रेडी असते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. नमस्कार, बाय बाय, धन्यवाद.